शहरातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले दाम्पत्य यांनी वेळोवेळी अहमदनगर शहरात भेट दिली, वास्तव्य केलं. त्यात अहमदनगर मराठी मिशनच्या सिंधिया फेरार यांच्या क्लेरा ब्रूस कन्याशाळेत सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख या काही दिवस शिक्षिकेचं प्राथमिक शिक्षण घेतलं होतं, तर काही न्यायालयीन कामकाजासाठी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथील असलेले मेन हॉल या कोर्टास भेट दिली होती. महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंती आहे. या जयंतीनिमित्त इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी इतिहासप्रेमी मंडळ आणि संविधान संघटनांच्या वतीने महत्त्वाची अशी मागणी करण्यात येणार आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अहमदनगरच्या भूमीला पदस्पर्श झालेले आहे. हे जे ऐतिहासिक ठिकाण आहेत ते दोन ठिकाणं आहेत अहमदनगरमध्ये. पहिलं ठिकाण आहे जे क्लेरा ब्रूस हायस्कूल आहे. तिथे सिंधिया फेरार यांची शाळा होती. या शाळेमध्ये महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख या सर्व येऊन तिथं त्यांनी प्राथमिक शिक्षिकेचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि दुसरं ठिकाण आहे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, जिथे इंग्रजांचं कोर्ट होतं, त्याला कोर्ट हॉल म्हणतात. तिथे सदाशिव गोवंडे, विनायक सदाशिव गोवंडे हे महात्मा फुलेचे मित्र होते. महात्मा फुले त्यांच्याकडे सतत येत असत. हे जे दोन ठिकाणं आहेत, या दोन ठिकाणाला खुद्द महात्मा फुलेंनी स्वतः भेट दिलेली आहे. महात्मा फुलेंचा इथं पदस्पर्श झाला आहे. हे दोन ठिकाणी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत. महानगरपालिकेने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील कोर्ट हॉल कुठली इमारत आहे तिथे आणि क्लेरा ब्रूस हायस्कूलमध्ये या फुले दाम्पत्यांनी जे कार्य केलं त्या प्रसंगाचे भित्तिचित्र रंगवून तिथं बसवावेत आणि त्याचा कार्यक्रम करावा अशी आम्ही विनंती करतो. महापालिकेने म्हणजे महापालिकेचे प्रशासक आहे यांनी या सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष करू नये.